सांगली येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बूथनिहाय मतदार याद्या ठेवल्या प्रभाग समितीत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी बूथनिहाय मतदार यादी आणि प्रभागनिहाय मतदान केंद्र यादी संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. तसेच या याद्या चारही प्रभाग समिती कार्यालयात मतदारांना पाहता येणार आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या 20 प्रभागातील 527 प्रभागनिहाय मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध झाली आहे. तसेच बूथनिहाय मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. प्रभाग 14 मध्ये सर्वाधिक म्हणजे 32 बूथ देण्यात आले आहेत. त्याखालोखाल प्रभाग क्रमांक 6, 9, 16 मध्ये 31 बूथ देण्यात आलेले आहेत. महानगरपालिकेच्या SMKC गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ज्यांना प्रत्यक्ष याद्या पाहायच्या आहेत त्यासाठी महानगरपालिकेच्या प्रभाग समितीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. प्रचाराला सुरुवात झाली तरी बूथनिहाय मतदार यादी जाहीर झाली नव्हती. 2दा मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे मतदार आणि उमेदवारामध्ये गोंधळाची स्थिती होती. त्यामुळे आता बूथनिहाय मतदार याद्या ठेवण्यामुळे सर्वांचा या ठिकाणी चांगलाच फायदा होणार आहे. एकंदरीत सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता जोरदार सुरू झालेली आहे. त्यामुळे प्रशासनसुद्धा या निवडणुकीसाठी सज्ज झालेलं आहे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.